हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात. तर मित्रांनो, आपण पाहत आहोत सुना येती घरा या मालिकेचा आजचा रिव्ह्यू. तर इथे आप्पा जे आहेत ते या बंटीला सांगत असतात की बंटी, हे बघ, जर नवरा बायकोमध्ये भांडणं झाली तर ती सूर्य उगवण्याच्या आत ती भांडणं मिटायला हवीत. समजलं तुला बंटी? तर आता बंटी बोलतो की ते काय आहे ना दाजी, आता मला या भांडणासाठी लग्न करावं लागेल का, असं म्हणताच आता इथे ही जी प्रियंका आहे ती हसायला लागते. आणि त्याचवेळी आता इथे शिवनाथ जो आहे तो विचारू लागतो की उमा, या पाहुणीला विचारा की मी हसण्यासारखी गोष्ट बोलली आहे का, किती हसती आहे. त्यावेळी आता प्रियंका जी आहे ती गप्पच उभी राहते. हसता हसता तिने तिचं हसणं बंद केलं. त्याचनंतर आता इकडे ही जी उमा आहे ती बंटीला विचारते की विचार त्या प्रियंकाला की हे हसण्यासारखा विषय बोलत आहेत का, तुला काही कळत आहे की नाही. त्यावेळी बंटी जो आहे तो बोलतो की ए काय ग, का हसतेस तू, का हसतेस. त्यावेळी आता श्रीधरही बोलतो की ए हसू नकोस प्रियंका, तुला कळतंय ना आप्पा काय सांगतायत ते. तर त्यावेळी आता प्रियंका बोलते की हो हो, मला समजलंच आहे की आपण ना काय सांगायचं आहे ते. तर त्याचनंतर आता आप्पा जे आहे ते बोलतात की हे पहा, मी काय सगळा ठेका घेतलेला नाही आहे, कोणाला काय शिकवायचं आणि कोणाला काय सांगायचं, असं म्हणत आप्पा जे आहेत ते रूममध्ये जायला लागतात. तेवढ्यातच आता इथे आपणना श्रीधरच्या रूममध्ये सावली दिसते. आणि सावली दिसल्यानंतर आपणना जरा डाऊट येतो की सगळे इथं असतानाच श्रीधरच्या रूममध्ये सावली कशाची आहे, म्हणजे कोणाची आहे. त्यावेळी आप्पा जे आहे ते त्या रूममध्ये जायला लागतात. तेवढ्यात सगळेच पाठीमागून बोलतात की आप्पा तिकडे कोणीच नाही आहे. श्रीधर बोलतो की आप्पा तिकडे कोणीच नाही आहेत. त्यामुळे आता इथे माधवही बोलतो की हो आप्पा, तिकडे कोणी नाही आहे, सगळे इथेच तर आहेत. तर त्यावेळी आप्पा जे आहेत त्यांना मागे हात करतात. आणि इकडे आप्पांना इथे राघवची बोटं दिसलेली आहेत. त्यावेळी आप्पा मुद्दामून ती बोटं त्या दरवाजामध्ये अडकवतात जेणेकरून राघवचा आवाज बाहेर पडेल. त्यावेळी आता राघवला ती बोटं दरवाजामध्ये चेंगरल्यामुळे खूप त्रास होत असतो, पण आपणना कळू नये म्हणून त्याने स्वतःचं तोंड जे आहे ते दाबलेलं आहे आणि तसाच गप्प उभा राहिलेला असतो. तर आता आपणना वाटत असतं की कदाचित आत्ता हा आवाज काढेल, पण नाही, त्याने आवाज काढलेलाच नाही आहे. पण आपणना दिसत आहे की त्याला नक्कीच या बोटांमुळे त्रास होत असेल. पण आपणने मनाने स्वतःहून ते दरवाजा सोडून दिला. आणि त्यानंतर आप्पा जे आहे ते बोलतात की ठीक आहे, चला, कोणी नाही आहे इथे, असं म्हणत आप्पा तेथून निघून जातात. आणि त्यानंतर आप्पा गेल्यानंतर इथे मला खूप काळजी वाटू लागते की राघवला अशा पद्धतीने यांच्यापासून लपून ठेवला आहे. तर आता इथे उमा जी आहे ती काळजीतच असते. पण त्यानंतर श्रीधर जो आहे तो त्याच्या रूममध्ये गेलेला आहे. इकडे राघव रूममध्ये एकटाच बसलेला असतो आणि स्वतःचा हात जो आहे तो करत असतो, फुंकर मारत असतो. त्यावेळी त्याला बोटाला खूप आग होत असते, कारण त्याची बोटं जी आहेत ती दरवाजामध्ये अडकली होती. तर त्याचनंतर आता इथे हा जो श्रीधर आहे तो आतमध्ये आल्यानंतर राघवला विचारतो की राघव, तू एकाच जागेवरती बसू शकत नाही आहे का रे, तुला काही ना काही कसा कसा गोंधळ घालायचाच असतो. मला सांग, काय गरज होती तुला तिथपर्यंत यायची. जर आप्पा आत आले असते तर किती महागात पडलं असतं. तुला माहिती आहे, आप्पाने मला घराबाहेर काढलं असतं तुझ्याबरोबर. दुसऱ्या दिवशी, लग्नाच्या दुसऱ्या दिवशी रात्री मला काय काय सहन करावं लागतंय राघव तुझ्यामुळे. तर आता राघव बोलतो की काय, माझ्यामुळे तुला सहन करावं लागतंय, खरं सांग, हे सगळं माझ्यामुळे तू सहन करावं लागतंय. खरं तर तुझ्यामुळे सहन करावं लागतंय मला हे सगळं, असं राघव इथे श्रीधरला म्हणतो. त्यानंतर श्रीधरच्या लक्षात येतं की अरे हां, माझ्याच लग्नामुळे तर राघव घराबाहेर आहे ना. मग श्रीधर जो आहे तो गप्प बसतो. आणि त्यानंतर आता इथे प्रियंका जी आहे ती श्रीधरला बोलते की जा, तुमच्या भावाला लागलं आहे आणि तुम्ही काय इथे बडबड करत बसला आहात. हे पहा, त्यांच्याशी अजिबात गोंधळ घालू नका, जा आणि त्यांच्या बोटाला लावण्यासाठी क्रीम घेऊन या. त्यावेळी आता इथे श्रीधर जो आहे तो बोलतो की अरे वा, तुला लागलं आहे. तर आता इथे राघव बोलतो की काय. तर आता श्रीधर बोलतो की मस्त, बरंच झालं तुला लागलं, असं म्हणत आता प्रियंका
बोलते की थांबा, तुमच्या दोघांची भांडणं काय बंद होत नाही, आत्ता जाते आणि अप्पांना याबद्दल सगळं काही सांगते, मग कळेल तुम्हाला. त्यावेळी आता श्रीधर जो आहे तो तिला थांबवतो आणि इथे हा राघव जो आहे तो बोलतो की नाही वहिनी, असं करू नका, नाहीतर अप्पा पुन्हा मला घराबाहेर काढतील. त्यावेळी आता इथे ही जी प्रियंका आहे ती बोलते, हे पहा, मी आता तुम्हा दोघांना एक चान्स देत आहे, आत्ताच्या आता दोघांनीही शांत बसायचं, नाहीतर मी आत्ता जाईन आणि अप्पांना घेऊन येईन. त्यावेळी प्रियंका जी आहे ती राघवच्या हाताला फुंकर मारत असते आणि इकडे आता ती सांगते की जा राघवच्या हाताला लावण्यासाठी क्रीम घेऊन ये, असं म्हणत आता श्रीधरने क्रीम आणलेली असते आणि प्रियंकाने त्याच्या हाताला ती क्रीम लावून दिलेली आहे. त्यानंतर प्रियंकाला राघवची खूप काळजी वाटत असते. राघव किती दिवस असं चोरून लपून राहणार असंही तिला वाटू लागतं. आणि त्याच नंतर इकडे थोड्याच वेळाने इथे श्रीधर जो आहे तो त्याला बोलू लागतो की आता इथेच झोपायचं आहे का. तर आता राघव बोलतो की हो, मग आता कुठे जाणार, आता 5 वाजले आहेत. त्यावेळी आता इथे तो बोलतो की जा जा विहिरीवरती पाणी भरायला जा. त्यावेळी आता ही वहिनी बोलते की अच्छा, म्हणजे तुम्हा दोघांना पाणी भरायचं आहे, तर थांबा, आत्ता जाते आणि अप्पांना बोलावून आणते. त्यावेळी आता श्रीधर प्रियंकाला पकडतो आणि त्यावेळी आता श्रीधर तिला थांबवतो. श्रीधर म्हणतो की काय करतेस तू, चल बरं, चला आता शांत झोपूयात, असं म्हणत आता इथे तिघेही जण हसत असतात. कारण सारखी प्रियंका त्यांना अप्पांची भीती दाखवत असते, अगदी लहान मुलांसारखी, आणि म्हणूनच यांना सगळ्यांना हसायला येत असतं. तर त्याच नंतर आता सकाळी उमा जी आहे ती बाहेर आवरत असतानाच तिला समोरून नाईकबाई जाताना दिसतात. तर आता उमा लगेचच दिसल्यानंतर नाईकबाईंना आवाज देते, नाईकबाई कशा आहात तुम्ही, अरे देवा, किती दिवसानंतर भेट झाली ना आपली, असं उमा नाईकबाईंना म्हणते. त्यावेळी आता नाईकबाई जी आहे ती बोलते की तुम्ही कशा आहात. तर आता उमा बोलते की मी अगदी मस्त. त्यावेळी आता त्या दोघींमध्ये खूप सारं भाषांतर होतं. नाईकबाई म्हणते की मग मुलं कशी आहेत, अगदी लहान होती तेव्हा पाहिली होतीत बघा, मग शाळा कॉलेज वगैरे कसं चाललंय त्यांचं. तर आता उमा बोलते की मुलं मोठी झाली आहेत आता, आणि शाळा कॉलेज त्यांना काय करायचं आहे ते स्वतःच निर्णय घेतात, आणि आपल्याला जे वाटतंय त्याचं काय, म्हणजे त्यांचा निर्णय हा अंतिम निर्णय असतो. तर आता इथे नाईकबाई जी आहे ती बोलते की काय करावं, चालायचंच आहे. आत्ताची मुलं स्वतःच्याच निर्णयावरती विश्वास ठेवता, त्यामुळे आपण कुठलाही निर्णय सांगावा तो त्यांना पटत नाही. त्यामुळे आपण फक्त त्यांच्या निर्णयात त्यांची साथ द्यायची, त्यांना कसं पुढं जाता येईल याचं मार्गदर्शन द्यायचं. तर आता उमा जी आहे ती बोलते की हो, बरोबरच आहे म्हणा तुमचंही. तर आता इथे नाईकबाईंनी उमाला ही शिकवण दिली आहे, जर मुलांचं भविष्य त्यांच्यावरती डिपेंड आहे, त्यांचा निर्णय त्यांनाच घेऊ द्या, म्हणजे आपलं जे काही बर्डन आहे ते त्यांच्यावरती लादायचं नाही, त्यांना स्वतःचं आयुष्य स्वतः त्यांच्या मर्जीने जगू द्यायचं, त्यामध्ये फक्त आपण त्यांची साथ द्यायची, जेणेकरून त्यांना आपलं ओझं वाटू नये. तर आता उमा जी आहे ती बोलते की अगदी खरं बोलात नाईकबाई, पण आता मी या गोष्टीची अजिबात काळजी करणार नाही. मला असं वाटायचं की मुलांनी स्वतःचा निर्णय घेऊन चूक करू नये, म्हणूनच मला नेहमी मनात माझ्या भीती असायची की नाही, आपल्या मुलांनी नेहमीच बरोबरचाच निर्णय घेतला पाहिजे, पण चुकातूनही ते शिकतात, असं नाईकबाई इथे उमाला सांगते. तर आता उमाला नाईकबाईचं म्हणणं पडतं, जर त्यांनी चूक केली तर त्या चुकीतून ते पुढे जाऊन शिकतात, आणि हे नाईकबाईचं म्हणणं अगदी योग्य आहे. तर आता नाईकबाई उमाला समजावून सांगते आणि बोलू लागते की मुलांची काळजी करायची नाही, त्यांना त्यांचं भविष्य अगदी त्यांच्या मनाने घडवू द्यायचं. तर आता नाईकबाई बोलते की चला, आता खूप उशीर होतोय, मला निघायला हवं, नाहीतर माझी मुलं तिथेच वाट पाहत बसतील. तर आता उमा जी आहे ती बोलते की खूप दिवसांपासून मी तुम्हाला भेटले नव्हते, आणि तुमची मुलं कशी आहेत. त्यावेळी नाईकबाई जी आहे ते बोलते की खूप छान, आता तर तिकडेच जाते आहे, आता जर वेळेवर बस लागली नाही तर उशीर होईल आणि माझी मुलं माझी वाट पाहत बसतील, चला निघते हा मी, असं म्हणत आता नाईकबाई उमाला बाय करून तिथून निघून जातात. इकडे आता पद्माच्या घरामध्ये आजी जी आहे ती जपमाळ करत असते. तेवढ्यातच अन्विता समोरून येताना छायाला दिसते. छाया अन्विताला म्हणते, अन्विता काय गं, बरं नाही आहे का अजून,
कशी धडपडलीस बाई तू. आणि आता इथे अन्विता जी आहे ती बोलते की आई मी स्वतःहून धडपडली नाही आहे, तर राघवने मला धडपडलं आहे. त्यावेळी आता ती म्हणते की मी त्याला सोडणार नाही. तर रुद्रांश तिथे येतो आणि रुद्रांश लगेचच अन्विताच्या मध्ये बोलू लागतो की तू काय, मीच त्या राघवला सोडणार नाही. आता मला फक्त दिसू देत त्याला कुठेतरी. आता मी त्याच्यावरती केसच फाईल करतो या माझ्या बहिणीला धडकवल्यामुळे. तर आता इथे आजी जी आहे ती बोलते की रुद्रांश अरे बाळा तू काय करतोयस, हे बघ तू तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे, तू कशाला यात लक्ष घालतोयस. तर आता इथे रुद्रांश जो आहे तो बोलतो की हे बघ आजी तू मध्ये बोलायचं नाही आहेस, मला हे असं बोललेलं चालत नाही आहे. तेवढ्यातच छाया बोलते काय रे रुद्रांश तुझी आजी आहे ना, मग आजीशी असं बोलतात का कोणी, हे बघ असं बोललेलं मी कपून घेणार नाही, त्यामुळे आजीशी नीटच बोलायचं. त्यावेळी आता रुद्रांश बोलतो की पण मला असं मध्ये बोललेलं आवडत नाही. तर आता तेवढ्यातच तिथे भास्कर येतो. भास्कर आल्यानंतर इथे छायाला म्हणतो की काय ग छाये, काय झालंय, का ओरडतेस माझ्या मुलावर. हे बघ त्याच्यावर अजिबात ओरडायचं नाही, त्याच्यावर राग काढायचा नाही. तर आता भास्कर रुद्रांशला पाठीशी घालत असतो आणि तेवढ्यातच तिथे पद्मा येते. पद्मा आल्यानंतर तिच्या आईला म्हणते की काय गाई, तुझ्या मुलीला हे शिकवलं असतं तर आज तुझी मुलगी तुझ्या घरात असते, तुझ्या नातवाला काय शिकायला निघाली आहेस. तर आता इथे पद्मा जी आहे ती बोलते की आता बोलून भाषण देऊन काही उपयोग नाही, समजलं तुला, ध्यानात ठेवायचं. असं म्हणत आता इथे तिने आईचं हे तोंड बंद केलेलं आहे. तर त्याच नंतर आता इकडे उमा जी आहे ती देवासमोर प्रार्थना करत असते की देवा माझ्या घरामध्ये आता सुख समृद्धी सगळं काही मिळू देत आणि सगळे दिवस आनंदाचे असू देत, असे ती देवाकडे प्रार्थना करत असते. तेवढ्यातच आता इकडे हा राघव आणि हा बंटी दोघेही जण कोपऱ्यात उभे राहून तथाच तू म्हणत असतात. तर आता उमाला कळत नसतं की हा आवाज कुठून येत आहे. तर त्यावेळी आता ते दोघेही जण आवाज चेंज करून बोलत असतात आणि इकडे वेदाने पाहिलं आहे की राघव आणि बंटी कशा प्रकारे आईच्या पाठीमागे तथास्तू बोलत आहेत. म्हणूनच वेदाने आईला दाखवण्यासाठी तिथपर्यंत आणलेलं आहे जिथे राघव आणि बंटी उभे असतात. त्यावेळी आता आई जी आहे ती त्या दोघांपाशी येते आणि त्या दोघांचेही कान पकडते आणि बोलू लागते की काय चाललंय तुम्हा दोघांचं. तर चांगलीच त्यांची कान उघडणी करते. बंटी जो आहे तो अगदी लहान मुलांसारखाच करत असतो. उमा जी आहे ती बोलते की बंटी तुलाही समजत नाही आहे का, तूही लहान झाला आहेस का. तर आता आई त्या दोघांनाही मारत असते. त्यावेळी राघव आणि बंटी दोघेही जण एकीकडे पळत असतात. तर त्याचनंतर आता इकडे ज्यावेळी उमा त्या दोघांशी बोलत असते त्याचवेळी तिथे श्रीधर येतो आणि श्रीधर आईला विचारतो की आई मी गोडाऊनमध्ये चाललो आहे हां. तर त्याचनंतर आई जी आहे ती म्हणते वेदा सांग तुझ्या श्रीदादाला की तुझ्या प्रियंका बहिणीला घेऊन आज मंदिरात जायचं आहे. तर आता इथे वेदा जी आहे ती त्याला खुणावते आणि बोलते की समजलं आहे ना तुला. त्यावेळी आता श्री जो आहे तो बोलतो की हो हो समजलं आहे मला. त्याचनंतर आता इकडे प्रियंका किचनमधून बाहेर येत असते. जशी ती बाहेर येते अगदी रडतच बाहेर येते. तर आता इथे कळत नसतं की ही का रडत आहे. तर प्रियंका आल्यानंतर तिच्या हातात एक परात असते, त्यामध्ये तिने कणिक मळलेली असते. खरं तर ती कणिक नाही तर सगळं काही अगदी पाणी पाणी झालेलं असतं. प्रियंका रडते आणि म्हणते की हे तर मला जमतच नाही, मी काय करू, असं म्हणत ती रडत असते. त्यानंतर आता ती सगळ्यांना दाखवते की ती कणिक कशा पद्धतीने ती मळलेली आहे. त्यावेळी सगळेजण तिला हसायला लागतात, सगळेजण तिच्यावरती हसतात. आणि इथे ही जी उमा आहे ती बोलते की हे पहा कुणीही तिच्यावर हसायचं नाही आहे, समजलं सगळ्यांना, तिला नाही आलं म्हणून काय झालं, प्रियंका मी तुला शिकवेन. असं म्हणत आता उमा जी आहे ती किचनमध्ये गेलेली आहे. आणि त्यानंतर इकडे हा श्री जो आहे तो गप्प उभा असतो आणि इकडे हा राघव त्याला चिडवत असतो की श्री दादा बघ तुझ्या बायकोला साधं पीठही मळता येत नाही आणि आणलंय तू तिला बायको म्हणून, कशी आवडली रे तुला ती. तर आता इथे तो असं म्हणत तिला चिडवत असतो. त्यावेळी आता श्री जो आहे तो बोलतो की राघव तू जरा जास्तच बोलतोय, गप्प राहा जरा. त्याचनंतर आता इथे या दोघांमध्ये भांडणं चालू होतात आणि एकमेकांशी असंच बोलत बोलत हसत खेळत त्या दोघांमधले वाद वाढतात. त्यावेळी आता राघव त्याला चिडवत असताना इथे श्रीला आवडत नसतं म्हणून तो आता त्याच्या पाठीमागे पळत असतो. तर आता यांच्या या मस्तीमध्ये एकमेकांच्या पाठीमागे पळण्याच्या मस्तीमध्ये यांना हेच कळत नाहीये की आप्पा घरात येतील आणि ते कधीही येतील.
तर यांच्या मस्तीमध्ये आप्पा अचानक त्यांच्या समोर येतात. त्यावेळी आता ज्यावेळी राघव त्यांच्या समोर जातो, आप्पा राघवला घरातच पाहतात. त्यावेळी आता आप्पाही शॉकच असतात. त्याचनंतर आता सगळेजण चकित होतात की आता काय करायचे. आप्पांनी राघवला घरामध्ये पाहिलं आहे, तर आता खूप मोठा राडा होणार आहे असं आता सगळ्यांना वाटू लागतं. त्यानंतर सगळेजण आता गप्प उभे असतात. त्यावेळी आता आप्पा जे आहेत ते या राघवला विचारू लागतात की तू तू इथे कसा. त्यावेळी आता राघव बोलतो की आप्पा तुम्ही. तर आता राघवही आप्पाकडे पाहून चकित झालेला असतो की आता काय करायचं, आप्पाने तर मला पाहिलं आहे. त्यानंतर आता आप्पाने कशा पद्धतीने त्याला घराबाहेर काढलं होतं हे सगळं त्याला आठवलं. पण आता त्याच्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नसतो. आप्पांना त्याला सामोरं जावंच लागणार होतं. इकडे आता राघव तरीही गप्प उभा असतो आणि राघवलाही कळत नसतं की आपण काय सांगावं. तेवढ्यातच आता उमा जी आहे ती बोलू लागते की हा हा कसा आला घरामध्ये. मला सांगा ह्याला कुणी घरामध्ये आणलंय. कारण शिवनाथने उमाला प्रश्न विचारला होता की मला सांगा उमा, याला घरात कुणी घेतलं. त्यावेळी शिवनाथ सगळ्यांना प्रश्न विचारू लागतो. पण आता इथे सगळेजण नाहीच बोलत असतात. तर आता उमा बोलते की खरं मला सांगा, खरंच याला घरात कुणी घेतलं. त्यावेळी उमा ही श्रीधरला माधवला विचारू लागते आणि त्यावेळी सगळेजण नाहीच म्हणत असतात. शिवनाथ माधवला विचारतो की माधव, मला सांग याला घरात तू घेतलंस का. मोठा जबाबदार मुलगा म्हणून. त्यावेळी आता इथे हा माधव जो आहे तो बोलतो की नाही, मी तर याला घरात घेतलं नाही. खरं तर हा मगाशी घरात आला होता तेव्हा मीच याला म्हटलं की नाही, तू घरामध्ये येऊ शकत नाही. त्यावेळी आता इथे माधव जो आहे तो बोलतो की मग तसाच तो घरात थांबला, बहुतेक असंच असणार आहे. त्यावेळी आता इथे आई बोलते की म्हणजे तो स्वतःच घरामध्ये आला. त्याचनंतर आता इथे आप्पा जे आहे ते रागाने त्या सगळ्यांकडे पाहत असतात आणि इकडे राघव जो आहे तो आता सगळ्यांकडे पाहत असतो. कारण सगळ्यांनी सांगितलं आहे की कुणीही त्याला घरात घेतलं नाही आहे, म्हणून त्याला खूप वाईट वाटतं. तर त्याचनंतर इकडे आता उमा कसं बसं शिवनाचा राग घालवण्याचा प्रयत्न करत असते आणि आता इथे हिला उमालाही माहिती असतं का शिवनाथचा राग आता कमी झालेला असणार आहे. नक्कीच ते शिवनाथ राघवला माफ करतील. वेदा, बंटी आणि श्रीधर, माधव सगळेजण आता त्या दोघांकडे पाहत असतात की नक्की इथे आप्पा काय म्हणतील. तर आता पुढील भागात तुम्हाला असं काही पाहायला मिळणार आहे की आता प्रियंकाला कणिक मळता येतच नसते. म्हणूनच आता प्रियंका सारखी सारखी रडत असते आणि ते पीठ घेऊन हातात घेऊन मिरवत असते. त्यावेळी आता इथे आणि तेच श्रीधरला सांगत असते की मला साधं पीठही मळता येत नाही आणि पोळ्या करणं तर लांबची गोष्ट राहिली. त्यावेळी आता इथे ही जी उमा आहे ती बोलते की बघा काय सून आणली आहे तुमच्या मुलाने, साधं तिला पीठ मळून पोळ्याही करता येत नाही. तर आता असं म्हटल्यानंतर वेदा जी आहे ती बोलते की काय श्रीदादा, तू अशी कशी बायको आणलीस, आधी पाहायचंस ना तू की तिला पोळ्या वगैरे येत्या की नाही. असं कसं तुम्ही दोघांनी तिला पोळ्या येत नसताना लग्नाचा निर्णय घेतला आणि लग्न केलं. तर त्यावेळी आता इथे तीही त्याला बोलत असते आणि इकडे आता त्याच वेळी आता इथे आप्पा जे आहे ते म्हणतात. शिवनाथ जो आहे तो मुलांना विचारतो की मला सांगा तुम्हा पोरांना येते का कणिक मळता. हे ऐकल्यानंतर सगळे चकित होतात आणि बोलतात की काय. तर आता आप्पा पुन्हा एकदा विचारतात की तुम्हा पोरांना कणिक तिंबता येते का. त्यावेळी आता इथे ते काहीच बोलत नाहीत आणि इकडे शिवनाथ जो आहे तो बंटीला म्हणतो की बंटी आता एक काम करायचं. असं म्हणत आता बंटीला आणि वेदाला त्यांनी 3 पराती आणायला सांगितलेलं असतात आणि त्या 3 परातीमध्ये पीठ आणायला सांगितलेलं असतं आणि आता हे जे काही पीठ आणलेलं आहे ते श्रीधर, माधव आणि राघव या तिघांना मळायचं असतं आणि सगळ्यात चांगलं कोण मळतं हे पाहायचं असतं आणि त्या मुलांना येतं की नाही हे देखील पाहायचं असतं. कारण जेव्हा प्रियंकाला आलं नाही त्यावेळी सगळेजण तिच्यावर हसत होते आणि त्याचमुळे शिवनाथला पाहायचं असतं की कणिक मळता कोणाला येते ते. त्यावेळी आता उद्याचा भाग खूपच इंटरेस्टिंग असणार आहे कारण राघवला शिवनाथने माफ केला आहे हे देखील आता उद्याच्या भागात दिसून येणार आहे. तर मित्रांनो आजचा भाग इथे संपतो आहे. पुढील भाग नक्कीच पहा, खूपच इंटरेस्टिंग असणार आहे, तुम्हाला नक्की आवडेल.